हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज मी एक प्रयोग करणार आहे. प्रयोग म्हणजे असा की उन्हाळा म्हटलं की कसं मार्च एप्रिल सुरू झालं की गावाला कुरडया बनवायला लागतात, गव्हाच्या कुरडया. आणि लहानपणापासून आम्ही तो भरपूर कुरडया खाल्ल्या आहे, म्हणजे ज्या ओल्या कुरडया असतात त्याचा चीक असतो. पण आता फ्लॅट सिस्टीम शहरामध्ये जागेअभावी केल्या जात नाही आणि ही मजा गावालाच येते. आणि ह्यावेळेस मी गावाला गेली नाही, त्याच्यामुळे चीक खायला भेटला नाही. त्याच्यामुळे म्हटलं काही हरकत नाही, मी ट्राय करू शकते. म्हणून मी आता ट्राय करणार आहे. थोडेसे गहू अंदाजे भिजत टाकणार आहे आणि ते 2 दिवस ठेवावं लागतं. त्याच्यानंतर ते ग्राइंड करता वगैरे तशी प्रोसिजर मी घरी विचारेल मम्मीला आणि त्या पद्धतीने करेल. बघूया मला जमतं का. इथे गहू मी चांगले धुवून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले. आता हे म्हणजे मला नक्की माहीत नाही, तसं मी मम्मीला विचारेल. पण 2 दिवस भिजत ठेवावं लागतं. म्हणून आता मी हे 2 दिवस पातेलं जरा उष्ण ठिकाणी ठेवणार आहे. बघू मग 2 दिवसानंतर. मी गहू भिजत घातले होते, त्याला 3 दिवस झाले. 3 दिवसानंतर हे स्वच्छ धुवून घेतले मी, म्हणजे रोज पाणी चेंज करत होते मी त्याचं. आता मी याला ग्राइंड करते. सगळे गहू ग्राइंड केले मी आणि असं थोडं जास्त पाण्यामध्ये टाकले. आणि आता चीक जो आहे तो खाली बसेल आणि हा जो कोंडा आहे हा पिळून पिळून आपल्याला अजून एका पाण्याने व्यवस्थित धुवायचा आहे. त्याच्यानंतर उरलेलं जे पाणी राहील सफेद सफेद ते गाळून घ्यायचे. ते गाळून घेतलं की परत 1 दिवस ठेवायचं, म्हणजे तो जो काही गव्हाचा चीक आहे तो खाली बसेल. तर ही प्रोसिजर मी करते, दाखवते तुम्हाला नंतर. आणि हा जो कोंडा निघेल त्याचं सांगते मी पुढे काय करायचं. इथे मी गव्हाचा कोंडा बाजूला काढला आहे आणि हे मी याच्यामध्ये आता गाळून घेईन. अशा प्रकारे हा चीक आणि हा कोंडा वेगळा केला आहे आणि हा मी गाळून घेतला आहे. आधी कपडा ठेवला, पण कपड्यातून गाळायला खूप वेळ लागत होता. मग पूर्णाची चाळणी होती माझ्याकडे, मी त्याच्याने गाळून घेतला. तुम्ही पण तसं करू शकता. आणि हा कोंडा पण मी 1 दिवस थोडासा वाळवेल. त्याच्यानंतर त्याची भाजी केली जाते. ती भाजी पण मी तुम्हाला करून दाखवेल. ती सगळ्यांनाच आवडेल असं काही नाही, कारण त्याच्यात थोडा आमखरपणा असतो. पण माझी तर फेवरेट आहे. कोणाला ट्राय करायचं असेल तर करू शकता, छान लागते. आणि हे पण आता उद्यापर्यंत आपण मस्त एका ठिकाणी झाकून ठेवू, जेणेकरून कोणाचा त्याला धक्का लागणार नाही. आणि जो पण गव्हाचा चीक आहे तो खाली बसेल आणि पाणी वरती होईल. आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण जरा जास्त आहे. मग उद्या पाणी वेगळं आणि चीक वेगळा होईल. चला भेटू उद्या. आता मी बनवते कोंड्याची भाजी. हा आहे जो मी काढून ठेवलेला कोंडा. ही कढईत पण करू शकतो, पण मी तव्यावर करते. सिंपल. मोहरी, जिरे, हा जो कोंडा आपण हा वाळून वर्षभर टिकेला बरणीत भरून पण ठेवू शकतो. टिकतो तो म्हणजे वर्षभर. जेव्हा वाटेल तेव्हा थोडंसं पाणी मारायचं आणि फोडणी द्यायची. मला तिखट आवडतं म्हणून मी थोडी जास्त टाकते. कांदा लालसर झाला की ही भाजी आता ओके. भाजी कोंडा.
थोडंसं मीठ टाकलं याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली. झाकण ठेवून एक वाफ काढून घेते. भाजी आपली तयार झाली. चला मग कोंड्याची भाजी खायला. आता हे एक दिवस मी ठेवलं होतं अजून. आता हे जे वरती पाणी पाणी दिसतंय हे आपल्याला काढायचं आहे आणि खाली चिक बसलेला आहे. आता तो मी काढते. अशा पद्धतीने मी सगळं पाणी आता काढून घेते. पाणी फेकल्यानंतर हे जे खाली व्हाईट व्हाईट बसले हा आहे गव्हाचा चिक. आता हा आहे मला 2-3 दिवस जाईल इतका आहे, पण मी आता एवढाच करणार आहे ट्राय म्हणून, कारण आत्ता घरी मी एकटीच आहे. हे आले का मी जास्त करेल. आता चला एवढा करूया. आता मी एवढं चिक करणार आहे म्हणून मी हे असे 2 भरून पाणी टाकलं याच्यामध्ये. म्हणजे समप्रमाणात घ्यायचं असतं, पण मी एक्स्ट्रा घेतले ते काढून घेणार आहे मी उकळल्यानंतर. याच्यामध्ये जरा मीठ घालायचं आहे. थोडं मीठ. हा चिक खाली बसला, याला फोडून घ्यावं लागतं. लगेच फोडते. आता मला जेवढा पाहिजे तेवढा मी घेईल आणि बाकीचा ताटलीमध्ये पसरवून ठेवेल. वाळून त्याची अशी पावडर बनेल. ती पण आपण भरपूर दिवस स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून जेव्हा जेव्हा वाटेल चिक खायची इच्छा तेव्हा ते थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि घाटा काढायचा. मग आपले चिक तयार. पाणी भरपूर उकळलं आहे. थोडं पाणी मी काढून घेते, एवढं लागणार नाही. तर मला एकटीला हे थोडं हार्ड जाते, पण हे असं व्यवस्थित गठोळ्यानं राहता करून घ्यायचं. मस्त असा शिजू द्यायचा. आता थोडा वेळ मी वाफून घेते. इथे चिक मस्त असा शिजला आहे. आता तो मी मस्त दुधासोबत खाणार. तसं नुसता पण खाऊ शकतो, पण मला दूध साखर टाकून आवडतो. आपला गरमागरम चिक आणि हे त्याच्यावरती दूध. आणि इथे मी आता ब्राऊन शुगर यूज करणार आहे, कारण की मी व्हाईट शुगर जास्त खात नाही. माझ्याकडे ब्राऊन आहे तर मी ब्राऊन टाकते. तुमच्याकडे व्हाईट असेल तर तुम्ही व्हाईट टाका. हे एवढंसं खाण्यासाठी 5 दिवस लागले. खूप कुटाणे असता. गावी आपल्या आई वगैरे कसे करता काय माहिती एवढं काम. 5 दिवसातच मी बापरे हैराण झाली. प्लस त्याचे ते जे निघतात ते भांडे वगैरे खूप असतात. पण ठीक आहे, छान आहे, मस्त आहे. तुम्ही पण बघा मस्त आणि करा. टाटा, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.